उन्हाळा म्हटलं की प्रत्येकाला आंब्याची चाहूल लागते, मग तो कुठल्याही प्रकारचा आंबा असो. आंबा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. तसेच आंबे टप्प्याटप्प्याने बाजारात येतातही. सुरुवात होते ती कोकणातील गोड रसाळ पिवळसर केशरी रंगाच्या हापूस आंब्याने. हे हापूस आंबे आता बाजारात आले सुद्धा. मग ते हापूस आंबे विकत घेताना कसे ओळखायचे ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सोबतच हापूस आंब्याचा आमरस आणि पुरी हे बनवून दाखवणार आहे. तर मी श्रावणीज होम किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आपण आमरस पुरी करायला घेऊ. इथे मी हापूस आंबे घेतले. आता हे कसे ओळखायचे? हापूस आंबा जेव्हा तुम्ही विकत घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला लांब असेल तरी सुद्धा त्याचा सुगंध तुमच्या नाकापर्यंत पोहोचणार. म्हणजे तुम्ही घरी आंबे आणले तर अगदी दाराच्या बाहेर उभं राहिलात तरी सुद्धा हापूस आंब्याचा सुगंध आणि घमघमाट सगळीकडे पसरलेला असतो. ही त्याची पहिली ओळख आहे. हापूस आंब्याची ही साल असते ती पातळ असते, म्हणजे आपण जेव्हा आंबा सोलू त्यावेळेला त्याचा गर आहे तो सालीला चिटकत नाही. आता हे आपल्याला कापल्यानंतरच समजेल. आता हे चांगले धुवून घ्यायचे आणि मी हे धुवून ठेवलेले होते. आता हे सुरुवातीला पाण्यामध्ये घालून ठेवायचे. इथे मी पाणी घेतलंय, तर पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तास तरी ठेवून द्यायचे. दुसरी ओळख अशी की हा आंबा आहे तो मी पाण्यामध्ये घातलाय तर तो पाण्यामध्ये खाली गेलाय, एकदम वरती तरंगत नाहीये. आता हे पाण्यामध्ये घातल्यानंतर खाली गेले त्याचा अर्थ ते नैसर्गिकरित्या पिकवलेले आहेत. तर आपण बघायचं पाण्यामध्ये हे खाली बुडले की समजायचं की आंबे बरोबर आहेत. काही वेळेला आपण पाण्यामध्ये आंबे बुडवल्यानंतर असे वरती तरंगतात. आता हे खाली गेलेले आहेत, तरंगत नाहीये. आता हे पाण्यामध्ये बुडवल्यानंतर अर्धा तास असेच ठेवायचे, ज्यामुळे आंब्याला कुठे केमिकल वगैरे लावलेलं असेल, रासायनिक पदार्थ लावलेला असेल तो निघून जाईल. अर्धा तास झालाय. मी आता आंबे असे फुसवून घेते. मी फुसून घेतलेत. आता आपण कट करून घेऊया. ह्याचा वरचा देठाकडला भाग काढायचा आहे. मी हा कापून घेते. आता हापूस आंब्याबरोबर पायरी आणि रायवळ आंबे सुद्धा असतात. तर रायवळ आंबे हे चोखून खायला लागतात. पायरी आंबे जरा खोबऱ्यासारखे असतात आणि ह्या आंब्यामध्ये तंतुमय प्रकार जास्त असतो. हापूस आंब्याला कट केल्यानंतर त्याचे आपण पीसेस करू शकतो. पिकल्यानंतर तो जास्त वेळ राहू शकतो. हे मी अशा फोडी केल्या आहेत. 2 भाग करते. तर आता आपल्याला ह्याचा रस काढायचा आहे, तर तो मी मिक्सरला नाही लावणार आहे. तर सोप्या पद्धतीत कसा रस काढायचा ते मी तुम्हाला दाखवते. तर इथे मी एक बाउल घेतला आहे. त्यावर ही अशी पुरण यंत्राची जाळी ठेवायची आहे. आपल्याला हात खराब करायचा नाही आणि आंब्याचा रस काढायचा आहे आणि मिक्सरला सुद्धा लावायचा नाही आहे. तर मग ही ट्रिक तुम्ही वापरू शकता. हा आंबा असा ठेवायचा आणि असा फिरवायचा. असं फिरवल्यानंतर आपोआप त्याचा रस खाली निघून येतो. आपला हातही खराब होत नाही आणि त्याचा गरही चांगला निघून येतो. आंब्याच्या सालीवरून पण समजतं की साल काढताना सालीला गर लागत नाही. हापूस आंब्याचा रस जास्त निघत नाही, पण त्याच्या फोडी होतात. आमरसासाठी खरं म्हणजे केसर आंबा खूप चांगला. तो गोडही असतो आणि रसाळ असतो. आमरस करायचा असेल तर 3 केसर आंबे घेतले तर 1 हापूस आंबा घ्यावा. हापूस आंब्याची आंबट गोड चव आणि केसर आंब्याची रसाळ गोडी आमरसामध्ये उतरून आमरस टेस्टी होतो. हापूस आंब्याच्या आंबट गोड चवीमुळे आमरसामध्ये जास्त साखर घालायला लागते. म्हणून प्रत्येकाच्या जिभेची चव वेगवेगळी असते. कोणाला हापूस आंबा आवडतो, कोणाला केसर, कोणाला रायवळ आणि पायरी आंबा आवडतो. ही अशी ट्रिक तुम्ही वापरा. तुमचा हातही खराब होणार नाही आणि चांगला रस काढायला जाईल. हे बघा, तुम्ही बघू शकता मस्त आंब्याचा रस निघालाय. आपल्याला काही जास्त मेहनत करायला लागली नाही. एकदम झटपट आंब्याचा रस निघालाय. मी आता बाकीचे असे सगळ्या आंब्याचा रस काढून घेते. तुम्ही बघू शकता
मी 6 आंबे घेतले होते, त्यामध्ये 4 आंब्यांचा मी रस काढला आहे. तर मी चव बघून घेतली आहे. थोडासा आंबा आंबट आहे, त्यामुळे आता मला साखर थोडी जास्त घालायला लागणार. तर मी इथे एका आंब्याला 1 चमचा ह्या हिशोबाने मी 4 चमचे साखर घालते. मी इथे 4 चमचे साखर घातली आहे, त्यामध्ये अधिक 2 चमचे घालते. आता ही साखर ह्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. साखर पूर्ण विरघळली की आंब्याचा रस पूर्ण पातळ होणार. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. हे बघा, आपण चाळणीवर गाळलंय आणि मस्त झालाय हा रस. आणि तो काळा पण पडणार नाही. मिक्सरला लावल्यानंतर कसा नंतर तो काळा पडतो. आता इथे पाव चमचा वेलची पावडर टाकते. मिक्स करून घ्यायची आहे. आंब्याच्या कलरवर आमरसचा कलर डिपेंड करतो. मी जे आंबे घेतले ते पूर्ण केशरी नव्हते, पिवळसर होते, म्हणून कलर हा असा आलाय. आता तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला जर केशर हवं असेल तर केशर पण घालू शकता. आमरस आता तयार झालेला आहे. आता फ्रीजमध्ये थंड करायला ठेवते. तोपर्यंत आपण पुरीची तयारी करून घेऊया. पुरीसाठी कणिक भिजवून घेऊया. पोळीला जसं पीठ मळतो तसं मळायचं नाहीये. पुरीसाठी आपल्याला घट्टच पीठ मळायला लागतं. इथे मी 3 कप गव्हाचं पीठ घेते. हे 1 कप ह्या मापाने पीठ आहे. एका कपाला 1 चमचा बारीक रवा. असे मी 3 कपसाठी 3 चमचे बारीक रवा घेते. आणि बारीक रवाच घ्यायचा आहे. बारीक रव्यामुळे पुऱ्या आपल्या क्रिस्पी होणार. एका कपाला अर्धा चमचा साखर, अशी मी 1.5 चमचा साखर घेते. 2 साखरेची गोडी त्या पुरीमध्ये उतरते आणि कुठल्या पण भाजीबरोबर आपण पुरी खाणार, ती चव एकदम छानच लागते. मीठ चवीप्रमाणे घ्यायचं आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घेते. अर्धा चमचा बेसन घेते. बेसनमुळे सुद्धा आपली पुरी क्रिस्पी होते आणि चवीमध्ये बराच फरक पडतो. मी अर्धा चमचा बेसन घेतलं आहे. 1 चमचा बेसन घेतलं तरी सुद्धा चालेल. आता ह्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, 1 चमचा. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता ह्यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही, थोडंच घ्यायचं आहे. आणि पीठ आपल्याला घट्टच मळून घ्यायचं आहे. पातळ मळल्यानंतर मग त्या पुऱ्या एकदम आपल्या नरम पडणार, खुसखुशीत होणार नाहीत. अशा पद्धतीने मळायचं आहे. पूर्णपणे मळून नाही घ्यायचं आहे. क्रॅक आहे तो मळून घेते. मगाशी मी जे 1 चमचा तेल घातलं होतं तेच तेल आहे, त्यावरतीच हे पीठ मळलेलं आहे. एवढंच आपल्याला पीठ मळायचं आहे. हे बघा, घट्ट मळलेलं आहे पीठ. पुरीला कधी पण घट्टच पीठ मळायचं. आता हे अर्ध्या ते 1 तासासाठी आपण असंच ठेवून द्यायचं आहे. मग ते चांगलं फुलून येणार, पण नरम नाही होणार, कारण आपण पीठ घट्ट मळलेलं आहे. आता हे मी झाकून ठेवते. पिठाच्या गोळ्या करून घेतलेल्या आहेत. आता मी पुऱ्या लाटून घेते. ही गोळी घेतली आहे, तेल लावत नाही आहे मी. ही अशीच लाटणार आहे, पीठसुद्धा लावणार नाही आहे. अशी पुरी लाटायची आहे. जास्त पातळ लाटायची नाही आहे, पुरी जाडच ठेवायची आहे. हे बघा, ही एवढी जाडी पुरी ठेवायची आहे. जास्त पातळ केली की ती मग कडक होणार. अशा 2-3 आधी लाटून घेऊया. मी याला तेलही लावलेलं नाही आणि पीठ सुद्धा लावलेलं नाही आहे, असंच लाटते. तेल लावलं तर मग त्या पुऱ्या एकदम तेलकट होणार आणि पीठ लावलं तर पीठ तेलामध्ये उतरून येणार आणि ते तेल पण जळणार. आता ह्या पुऱ्या आपण तळून घेऊया. तेल बारीक गॅसवर तापवलेलं आहे. आपण चेक करून बघूया तेल तापलंय की नाही ते. तेल तापलेलं आहे. स्लो फ्लेमवरतीच तेल गरम केलेलं आहे. तेल आपलं तापलेलं आहे.
आता पुऱ्या सोडून घेऊया. ही पुरी मी अशी सोडते. आणि एकदा अलटी पलटी करायची नाही, एकदा परतलं की आपण लगेच उचलायची आहे. वर खाली करायची नाही आहे. ही बघा पटकन फुलली, पहिलीच पुरी चांगली फुलली. आता ह्याच्यामधलं तेल गाळायला मी ह्या झाऱ्यावर ठेवते आणि झाऱ्याच्या खाली असं एक पातेलं ठेवते. त्याच्यावर हा झारा ठेवलाय, त्याच्यामध्ये आपलं तेल निथळून जाणार. बाकीच्या करून घेऊया. कढई छोटी आहे त्यामुळे मी एकच पुरी घातली आहे. मोठी कढई असेल तर एका वेळेला 2-3 पुऱ्या होऊ शकतात. या पुऱ्या आपल्या तळून झाल्या आहेत. बाकीच्या मी आता तळून घेते. आपला आमरस तयार झालाय. साखर घातल्यानंतर थोडासा पातळ झाला आणि साखर मी जास्त घातली होती. आता हे आपण सर्व करूया. आमरस आपला मस्त तयार झाला आहे. यामध्ये काही घातलेलं नाही आहे, फक्त साखर आणि वेलची आहे. बाकी काही घातलेलं नाही आहे. सोबत टम्म फुगलेल्या पुऱ्या. ह्यामध्ये पाहिजे असेल तर तुम्ही ड्रायफ्रूट ॲड करा. आमरस पुरी तयार आहे. तुम्ही बघू शकता आमरसाचा रंग पण खूप सुंदर आला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकन क्लिक करा. माझी रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.